हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं स्किन केअर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि थंडीमध्ये विशेष करून आपल्याला आपल्या केसांची, स्किनची आणि आपल्या आहाराची सुद्धा खूप जास्त काळजी घ्यावी लागते. तर माझे स्किन केअरचं जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. थंडीमध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीचा आहार किंवा कोणकोणती जी काही पदार्थ आहेत ते आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजेत याचासुद्धा मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. आणि आज मी माझं स्किन केअर आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता हे जे स्किन केअर आहे किंवा घरगुती साहित्याचा वापर करून जे काय मी फेस पॅक वगैरे स्किनवर किंवा चेहऱ्यावर लावत असते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता याच्या आधी ना जेव्हा मी ऑफिसला वगैरे जायचे तर मला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नव्हता आणि दररोज ऑफिसला जाणं येणं आणि घरातली कामं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड होत होतं. आणि त्यानंतर प्रेग्नन्सी डिलिव्हरी तर या सगळ्यामध्ये ना माझ्या स्किनलासुद्धा खूप सारा इफेक्ट झाला होता. तर सुरुवातीचे 3 ते 4 महिने मी कंप्लीट आराम केला आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल रुटीनमध्ये आणल्या आणि त्याच्यानंतर ना थोडी थोडी माझ्या स्किनची आणि केसांची काळजी घ्यायला मी आता सुरुवात केलेली आहे. कारण असंही मी आता घरी असते तर माझ्याकडे भरपूर वेळ आहे, पण तरीसुद्धा प्रेग्नन्सी डिलिव्हरी आणि आपलं वाढतं वय याच्यामुळे केसांवर आपल्या स्किनवर खूप जास्त परिणाम होतो. तर हेअरफॉलसुद्धा माझा आता थोडाफार कंट्रोलमध्ये आलेला आहे. त्यानंतर स्किन जे आहे ते मी माझं खरं उदाहरण तुम्हाला सांगते की हल्ली माझी स्किन इतकी छान ग्लो करते एवढ्या थंडीमध्ये सुद्धा. आणि हे मी तुम्हाला सांगते कारण मला जेव्हा मी बाहेर जाते किंवा माझे हजबंड असतील किंवा सोसायटीमधल्या मैत्रिणी वगैरे आहेत तर त्या जेव्हा मला भेटतात ना तर तेव्हा मला त्या कॉम्प्लिमेंट देतात की तुझी स्किन एवढी छान कशी झाली किंवा तू काय करतेस, कोणती क्रीम वगैरे लावतेस. तर मी जे काही करते ह्या गोष्टी तर मी त्यांना शेअर करते आणि त्याच गोष्टी मी विचार केला की मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन कारण मला याचा खूप छान अनुभव आलेला आहे. म्हणून मी माझे स्किन केअरचे आणि केसांच्या काळजीचे वगैरे तर हे व्हिडिओज मी तुमच्यासोबत आता शेअर करत असते. तर आज मी जे स्किन केअर करणार आहे जे तुम्हाला दाखवणार आहे तर ते आहे ऑरेंजपासून. तुम्ही आता इथं बघितलंच असेल की सीझनमध्ये येणारी फळं तर ऑरेंज आणलेले आहेत. खूप जास्त काही महाग नाहीत त्यामुळे सर्वजण अफोर्ड करू शकतात. तर ते ऑरेंज जे आहेत त्यापासून आज स्किन केअर करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चेहरा आपला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्याची क्लिन्झिंग करायची. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की कच्चं दूध वापरून क्लिन्झिंग करायची. कच्चं दूध छानपैकी चेहऱ्याला लावायचं, मसाज करायचं आणि त्यानंतर पाण्याने, कोमट पाणी किंवा थंड पाणी त्याने तुम्ही चेहरा धुवू शकता. थंड म्हणजे नॉर्मल पाणी, त्याने चेहरा धुवू शकता. आणि त्यानंतर ना आता इथे जो फेस पॅक आहे तर तो बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ना मी इथं ऑरेंजचा ज्यूस घेतलेला आहे. ऑरेंजच्या 2 ज्या स्लाईस असतात तर त्याचा ज्यूस मी काढून घेतलेला आहे. आणि राहिलेलं ऑरेंज आहे ते आपण खायचं आहे सुद्धा. कारण नुसतं आपण जेव्हा एक्सटर्नल आपल्या केसांवर, चेहऱ्यावर जे अप्लाय करतो त्याचा इफेक्ट तर होतोच होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त इफेक्ट आपण त्या गोष्टी इनटेक केल्या तर आपल्याला त्याचे बेनिफिट मिळतात. तर त्यासाठी ऑरेंजसुद्धा खायचं आहे नियमित, कारण ऑरेंजमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि जे की आपल्या स्किनसाठी खूप 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 जास्त फायदेशीर असतं. तर त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे अगदी झटपट साधा सोपा होणारा फेस पॅक आहे. सगळे घटक आपल्या घरामध्ये किचनमध्ये असतात. खूप महाग नाही आहेत, एकदम स्वस्त आणि झटपट होतो. जास्त काही तामझामसुद्धा याच्यामध्ये करायची गरज नाही. त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी 1.5 चमचा बेसन. त्याच्यानंतर टाकलेला आहे थोडीशी हळद. त्याच्यानंतर टाकलेला आहे मध. आता या गोष्टी तर प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतात, त्याच गोष्टी मी इथं वापरलेल्या आहेत. छानपैकी ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे हाताच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने स्किनवर अप्लाय करू शकता. जनरली मी हातानेच अप्लाय करते स्किनवर, कारण छानपैकी ते सगळीकडं स्किनवर आपल्या पसरतं. तुम्हाला ब्रश हवा असेल तर तुम्ही ब्रशनेसुद्धा अप्लाय करू शकता. तर छानपैकी मी इथे ना त्याचा जो पॅक जो बनवलेला आहे तर तो स्किनवर सगळीकडे अप्लाय करून घेते. सगळ्या साईडला अप्लाय करून व्यवस्थित घ्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यूज करत असाल ना तर तेव्हा थोडीशी क्वांटिटी जास्त घ्यायची आणि थोडासा जो काही त्याचा थिकनेस आहे तर तो थोडासा जाड घ्यायचा, जेणेकरून आपल्या स्किनमध्ये छानपैकी ॲब्झॉर्ब होईल. तर मी इथं काही खूप जास्त जाड असा थर वगैरे त्याचा लावणार नाही, कारण रेग्युलर मी हे सगळं करत असते. त्याच्यामुळेच माझ्या स्किनला खूप 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 जास्त फायदा झालेला आहे आणि होतसुद्धा आहे. आणि त्यानंतर हे सगळीकडे व्यवस्थित छानपैकी अप्लाय करून घ्यायचं. डोळ्यांच्या इथे लावायचं नाही, कारण मागचा फेस पॅक जो होता तो बीटपासून तयार केलेला मी तुम्हाला सांगितला होता, शेअर केला होता. तर तो आपण ओठांना लावू शकतो छानपैकी. डोळ्यांच्या साईडला वगैरे जिथे डार्क सर्कल वगैरे असतात तर त्या साईडला पण अप्लाय करू शकतो. पण हे तसं करायचं नाही. ह्याच्यामध्ये ऑरेंज आहे
तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑरेंज ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. कुठलाही घटक तुम्ही यूज करणार असाल तर त्याची पहिली पॅच टेस्ट करा. ते अप्लाय केल्यानंतर छोट्याशा कानाच्या मागे वगैरे अप्लाय करा. जर कुठं खाज येत असेल किंवा इरिटेशन जाणवलं तर त्या गोष्टी तुम्ही स्किनवर अप्लाय करू नका. मला ह्या गोष्टी सूट होतात, तुम्हालाही सूट होतीलच असं नाही. तर त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि नेहमीच सांगेन की तुम्ही पहिली पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच त्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा. आता इथे छानपैकी थोडंसं मी सुकू दिलेलं आहे ते, आणि सुकल्यानंतर ना हलक्या हलक्या हाताने सगळीकडे छानपैकी मसाज करून घ्यायचा आहे. एकदम ड्राय होऊन द्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये बेसन आहे आणि बेसन ड्राय झालं की चेहरा आपला ताणल्यासारखा होतो, ओढल्यासारखा होतो. तर त्यासाठी नॉर्मल मी सुकून दिलेलं आहे. जास्त ओलंही नाही ठेवलेलं, जास्त ड्रायही नाही केलेलं. आणि हलक्या हातानं सगळीकडे छानपैकी मसाज करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या स्किनला त्याचे जे काही आपण हे घटक जे वापरले आहेत त्या सगळ्याचे छानपैकी बेनिफिट्स मिळतील. बेसन जे आहे, त्याच्यानंतर आपलं हनी आहे, त्याच्यानंतर आपलं हळद आहे आणि आपलं ऑरेंजचा ज्यूस आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या चेहऱ्याचे डाग वगैरे असतील तर ते दूर करायला मदत करतात. सुरकुते असतील तर ते कमी करायला मदत करतात. आणि आपले पिंपल्सचे डाग थोडेफार वांग वगैरे येतो, पिगमेंटेशन वगैरे होतं, तर ते या सगळ्या गोष्टी कमी करायला हळूहळू मदत होते. एकाच वापरामध्ये जास्त फरक जाणवणार नाही. फरक नक्की जाणवेल पण जास्त जाणवणार नाही. तुम्ही साहजिकच ते 3 ते 4 वेळा करून बघितलं तर तुमच्या स्किनमध्ये पण तुम्हाला खूप खूप जास्त फरक जाणवेल. स्किन मऊ झालेली जाणवेल, स्किन एकदम ग्लोईंग झालेली आणि छान ताजी टवटवीत झालेली तुम्हाला जाणवेल. तर इथं ना आता मसाज केल्यानंतर ना थोडा वेळ हा जो पॅक लावलेला आहे तर तो स्किनमध्ये छान मुरू देणार आहे. जेणेकरून ना तो तसाच ठेवला की याचे जे काही बेनिफिट्स असतील तर ते स्किनला छानपैकी मिळतील. तर थोडा वेळ मी तसंच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ना थोडंसं हातावर पाणी घेणार आहे, जेणेकरून हा थोडासा ड्राय झालेला आहे. पाणी घेतलं तर मग स्किनला जेव्हा मी थोडंसं मसाज करेन तेव्हा इरिटेशन होणार नाही. आता मगाशीसुद्धा आपण मसाज केलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आता इथे पाण्याचा हात लावून असं ओलसर मी केलेला आहे तो पॅक. आणि त्यानंतर ना सगळीकडे छानपैकी मी मसाज करून घेणार आहे. आता इथं तुम्हाला क्वांटिटी थोडीशी कमी दिसेल, कारण मी जो लेअर लावला होता पॅकचा तर तो खूप जास्त दाट लावला नव्हता, जाड लावला नव्हता, नॉर्मल लावला होता. जेणेकरून ज्या पद्धतीनं आपण हे यूज करत राहतो ना त्या पद्धतीनं त्या फेस पॅकची क्वांटिटी थोडीशी कमी होते. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तर छानपैकी सगळीकडे मी मसाज करून घेते. आता जिथं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जास्त असतात आणि आपल्याला माहिती असतं की मला सपोज नाकाच्या इथे असेल किंवा हनुवटीच्या इथे असेल तर त्या ठिकाणी जास्त मसाज करायचा, जेणेकरून ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे आपल्याला जास्त दिसणार नाहीत. कारण जेव्हा आपला चेहरा किंवा आपण मेकअप कितीही छान केला आणि जर आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स दिसत असतील तर ते पटकन समोरच्याला दिसतात आणि आपली स्किन असेल किंवा मेकअप असेल तर तो पूर्ण लुक सगळा खराब होऊन जातो. तर इथे छानपैकी मी सगळीकडे मसाज करून घेतलेले आहे. छानपैकी मसाज केल्यानंतर ना आपली स्किन छान होते, रक्ताभिसरण छान होतं आणि स्किनमध्ये ग्लो यायला, चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसायला खूप जास्त मदत होते. त्यामुळे जितकं आपल्याला छानपैकी जमेल हलक्या हाताने मसाज करून घ्यायची. आणि त्यानंतर ना नॉर्मल पाण्याने, म्हणजे एकदम पण थंड नाही, नॉर्मल पाण्याने मी माझा चेहरा ना इथे धुवून घेतलेला आहे. छानपैकी चेहरा धुतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय की किती छान चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि स्किनचा जो कलर टोन आहे तर तो सुद्धा खूप खूप जास्त चेंज झालेला आहे. आणि आत्ताच मी हल्ली 3 ते 4 महिने झाले या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, कारण बाळ लहान होतं त्याच्यामुळे करता येत नव्हतं. तर आत्ता एवढ्या दिवसांमध्ये इतका छान इफेक्ट जाणवला आहे. आणि तुम्ही जर हे रेग्युलरली करत राहिला तर ह्याचा खूप जास्त आणि खूप चांगला इफेक्ट आपल्या स्किनवर होतो. आणि सगळे घटक नॅचरल आहेत, त्याच्यामुळं रिस्क फॅक्टर हा खूप कमी असतो. तरीसुद्धा मी सांगेन की जे पण घटक मी वापरले आहेत तर ते तुम्ही जेव्हाही वापराल तर त्यापूर्वी पॅच टेस्ट जरूर करा, जेणेकरून आपल्या स्किनला, आपल्या चेहऱ्याला कुठलाही इजा होणार नाही किंवा आपला चेहरा खराब होणार नाही. छानपैकी मऊ कपड्याने किंवा नॅपकिनने चेहरा पुसून घ्यायचा. चेहरा एकदम खरबडीत कपड्याने किंवा रुमालाने, टॉवेलने एकदम असा घासून पुसून घ्यायचा नाही. छानपैकी डॅब डॅब करून चेहरा पाणी जे आहे ते टिपून घ्यायचं, जेणेकरून आपली स्किन छान फ्रेश तशीच राहील, स्किनमधलं मॉइश्चर निघून जाणार नाही आणि स्किन ड्राय पडणार नाही. आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर ना शेवटची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि जी मला पर्सनली खूप आवडते. तर मी इथं थोडंसं घेतलेलं आहे हातावर ग्लिसरीन, आणि ग्लिसरीन मी डायरेक्टली
अप्लाय करत नाही, तर ते आपलं गुलाब पाणी आहे त्याच्यामध्ये डायल्यूट करते आणि ते डायल्यूट करत असताना थोडंसं आपल्याला गरम जाणवतं, तर त्यासाठी मी ते डायरेक्ट स्किनवर वापरत नाही, डायल्यूट करते आणि त्यानंतर ना स्किनवर मी अप्लाय करते, जेणेकरून जे स्किनचं मॉइश्चर आहे तर ते स्किनमध्ये छानपैकी ॲब्झॉर्ब होईल, मॉइश्चर टिकून राहील आणि त्यानंतर ना स्किन आपली एकदम छान फ्रेश आणि ग्लोईंग दिसेल. तर सगळीकडे छानपैकी मी अप्लाय करून घेते आणि स्पेशली डोळ्यांच्या खालच्या साईडला जे थोडंसं काळं झालेलं असेल ना, तर तिथंसुद्धा अप्लाय करते आणि पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर हे जे मिक्सचर जे बनवून घेतलेलं आहे तर ते छानपैकी अप्लाय करून घेते, जेणेकरून आता जी काही प्रोसेस मी केलेली आहे तर याचे सगळे बेनिफिट्स आहेत तर ते याच्यामुळे लॉक होतील. ह्याचं जे मॉइश्चर आहे तर ते स्किनमध्ये लॉक होईल आणि स्किन माझी ग्लोईंग होण्यासाठी आणि फ्रेश छान टवटवीत दिसण्यासाठी अजून जास्त मदत होईल. आणि त्यानंतर ना हलक्या हलक्या हाताने असं बोटांच्या मदतीने ना डॅब डॅब करून घेते, जेणेकरून हे सगळं स्किनमध्ये छानपैकी ॲब्झॉर्ब होईल. आता त्यानंतर ना हे ऑरेंज, ह्याच्यातले मी फक्त 2 जे फोडी होत्या ना तर त्याच वापरल्या होत्या. बाकीचं राहिलेलं ऑरेंज आहे ते मी खाऊन घेतलेलं आहे, कारण जितकं आपण चेहऱ्यावर, केसांवर एक्सटर्नल गोष्टी अप्लाय करतो ना, त्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही इंटर्नली काय खाताय किंवा इंटर्नली आपल्या शरीराला काय देताय. तर त्यासाठी ना सीझनमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक भाज्या, प्रत्येक फळं ही खाल्लीच पाहिजे. अगदी थोड्या प्रमाणात, आपल्याला जर आवडत नसेल ना तर ठीक आहे, पण अगदी थोड्या प्रमाणात का होईना ही खाल्लीच पाहिजेत. आता संत्र बऱ्याच जणांना सर्दीचा वगैरे त्रास होतो, खोकल्याचा त्रास होतो, तर त्यामुळे ते अवॉइड केलं जातं, पण अगदी थोडंसं तरी आपण खाऊ शकतो, जेणेकरून आपल्या स्किनला त्याचा छानपैकी बेनिफिट मिळेल. आणि संत्रीमध्ये विटॅमिन सी असतं, जे आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. तर त्यासाठी राहिलेलं जे ऑरेंज आहे ते सुद्धा खाऊन घेतलेलं आहे. आणि चलो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.